श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. श्रावण महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेला खूप महत्त्व असतं आणि श्रावण महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेलाच नारळी पौर्णिमा असं देखील म्हटलं जातं आणि या पौर्णिमेच्या दिवशी रक्षाबंधन हा सण साजरा केला जातो. या महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेला माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंची पूजा करावी असे आपले धर्मशास्त्रांमध्ये आपल्याला सांगितले जाते. परंतु प्रत्येक महिन्यात आपल्याला ते शक्य नसले तर किमान श्रावण महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेला तरी लक्ष्मीची उपासना करावी, ज्यामुळे देवी लक्ष्मीचा आशीर्वाद हा आपल्याला प्राप्त होतो. या श्रावण नारळी पौर्णिमेचा प्रारंभ हा 8 ऑगस्टला शुक्रवारी दुपारी 2:12 होणार आहे आणि समाप्ती ही 9 ऑगस्टला दुपारी 1:24 होणार आहे. आणि म्हणूनच यावर्षी श्रावण पौर्णिमा ही आपल्याला शनिवारी म्हणजेच 9 ऑगस्टला साजरी करायची आहे आणि याच दिवशी रक्षाबंधन हा सण देखील आपल्याला साजरा करायचा आहे. कारण आपल्याला आपल्या हिंदू धर्मामध्ये सूर्याने पाहिलेली तिथी जी असते तर ती ग्राह्य मानली जाते. त्यामुळे आपल्याला या दिवशी हा सण साजरा करायचा आहे. आपल्या हिंदू धर्मांमध्ये श्रावण पौर्णिमेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. श्रीहरी विष्णूंचा अवतार सत्यनारायणाला हा दिवस समर्पित आहे. या दिवशी घरोघरी सत्यनारायण पूजा केली जाते. तसेच या दिवशी विधिवत पूजनासह स्नान आणि दानाला सुद्धा खूप महत्त्व असतं. या श्रावण पौर्णिमेला धार्मिक आणि सामाजिक दृष्ट्या खूप महत्त्व आहे. कारण या दिवशी बहीण आणि भाऊ यांच्या प्रेमाचे प्रतीक असलेल्या रक्षाबंधनाचा हा सण साजरा केला जातो. या दिवशी बहीण आपल्या भावाला रक्षासूत्र म्हणजेच राखी बांधत असते. त्याचबरोबर भाऊ तिच्या आपल्या बहिणीला संरक्षणाचे वचन देतो. यावर्षी श्रावण पौर्णिमेला हा अतिशय शोभन योग जो आहे तर तो तयार झालेला आहे. त्याचबरोबर करण योग सुद्धा जुळून आलेला आहे. यासोबतच सूर्य सिंह राशीमध्ये प्रवेश करून बुध आणि शुक्र असल्यामुळे लक्ष्मी नारायण योग सुद्धा तयार झालेला आहे. या शुभ योगात श्रीहरी विष्णू आणि देवी लक्ष्मीची उपासना केल्यास कुटुंबात सुख शांती समृद्धी नांदते. धार्मिक दृष्ट्याने श्रावण पौर्णिमेला विशेष महत्त्व दिलं जातं. त्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवा सुद्धा केल्या जातात. आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे. उद्या श्रावण नारळी पौर्णिमेला सकाळीच उंबरट्यावरती ही एक वस्तू ठेवायची आहे. एका रात्रीत नशीब बदलून जाईल, आयुष्याचं सोनं होईल, 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होईल, घराची, पतीची, मुलांची अगदी भरभरून प्रगती होईल असा हा प्रभावी उपाय. घरात पैसा येईल, कर्ज फिटेल, पैसे येण्याचे सर्व मार्ग मोकळे होतील. तर अशी ही कोणती वस्तू तुम्हाला सकाळीच उंबरट्यावर ठेवायची आहे, कोणत्या वेळेत हा उपाय करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. उद्या श्रावण पौर्णिमेला ज्या घरातील स्त्री हा उपाय आवर्जून करते त्या घरामध्ये नेहमी लक्ष्मी अखंड वास करत असते. कारण आपल्याला सर्वांनाच माहीत आहे की या दिवशी माता लक्ष्मी ही जागृत अवस्थेमध्ये पृथ्वीवरती भक्तांना आशीर्वाद देण्यासाठी भ्रमण करत असते. जो व्यक्ती तिची सेवा, उपासना, उपाय करतो ती त्यांना धन, धान्य, समृद्धी प्रदान करत असते. त्यामुळे धनप्राप्तीसाठी आणि लक्ष्मी प्राप्तीसाठी पौर्णिमेचा दिवस अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. तर पहा, आपल्या आयुष्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे ते म्हणजे पैसा. पैसा कमवण्यासाठी आपण आपल्या आयुष्यामध्ये भरपूर मेहनत, कष्ट करत असतो. परंतु बऱ्याच वेळा असं होतं की आपण लक्ष्मीच्या मागे धावत असतो, पैसा कमवण्यासाठी आपण धडपड करत असतो, परंतु तरीसुद्धा आपल्याला सतत पैशांच्या आर्थिक अडचणी येत असतात. देवी लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होत नाही आणि म्हणूनच देवी लक्ष्मी सदैव आपल्यावरती प्रसन्न राहावी, नेहमी लक्ष्मीचा आशीर्वाद हा आपल्यावरती असावा. प्राप्त झालेली लक्ष्मी ही आपल्या घरामध्ये नेहमी स्थिर असावी यासाठी बरेच जण प्रयत्न करत असतात. प्रत्येक महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेला आपण आपल्या घरामध्ये भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची उपासना करत असतात. त्यांना जी काही थोडीफार सेवा जमेल ती सेवा ते करत असतात. या दिवशी आपल्याला जे लोक दर पौर्णिमेला घरामध्ये भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीची उपासना करतात, पूजा करतात, त्या घरामध्ये कधीही आर्थिक समस्या ज्या आहेत तर त्या येत नाही.
ते घर, त्या घरातील वस्तू, त्या घरातील व्यक्ती, माणसं सोडून देवी लक्ष्मी ही कधीच जात नाही. आणि म्हणूनच आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे. जर तो तुम्ही उद्या नारळी पौर्णिमेला आपल्या घरामध्ये केला तर आपल्या घरामध्ये नेहमी पैसा हा स्थिर राहील. बऱ्याच वेळा असं होतं की पैसा कमवणं हे खूप सोपी गोष्ट आहे, परंतु ती टिकवून ठेवणं ही खूप जास्त तितकंच अवघड आहे. आणि म्हणूनच हे उपाय जे असतात तर ते आपल्याला विशेष स्थितींवरती करायचे असतात. आपल्या घराच्या मुख्य दरवाजा, उंबरठा जो असतो तर तो आपल्या घराचा सर्वस्व असतं. तिथूनच आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा आणि नकारात्मक ऊर्जा ह्या प्रवेश करत असतात. लक्ष्मी अलक्ष्मी येत असते आणि जात असते. घराचा मुख्य प्रवेशद्वारामधूनच आपल्याला आपल्या घरामध्ये यश, सुख, शांती, समृद्धी, ऐश्वर्य येत असते आणि तिथूनच दरिद्रता, गरिबी, अलक्ष्मी सुद्धा घरातून बाहेर जात असते. हे सर्वस्व आपल्यावरती अवलंबून आहे की आपल्या घराचा उंबरठा हा कोणत्या वस्तू ठेवायच्या आहेत, जेणेकरून आपल्या घरात असणारी अलक्ष्मी, इडापिडा, नकारात्मकता, ऊर्जा, दरिद्रता ही घरातून, आपल्या आयुष्यातून पूर्णपणे निघून जाईल. आणि त्यामुळे हा जो उपाय आहे मी तुम्हाला सांगणार आहे तर हा उपाय प्रत्येकासाठी खूप महत्त्वाचा असणार आहे. आपल्यापैकी बऱ्याच जणांना या गोष्टी माहीत सुद्धा असतात, परंतु आपण दुर्लक्ष करत असतो आणि याच गोष्टींचा परिणाम जो आहे तर तो आपल्याला आयुष्यभर भोगावा लागत असतो. आणि मग काय होतं की आपल्या घरामध्ये हळूहळू आर्थिक टंचाई येत असते, पैशांच्या अडचणी येऊ लागतात, घरामध्ये भांडणे, कटकट, वादविवाद, क्लेश सुरू होतात, घराला नजर दोष लागते आणि घरामध्ये सतत आजारपण, अडचणी वाढत जातात, आलेला पैसा आजारपणामध्ये निघून जातो. या सर्व गोष्टी ज्या आहेत तर त्या आपल्या घरामध्ये येत असतात आणि जेव्हा आपल्या घरामध्ये अडचणी निर्माण व्हायला सुरुवात होतात तेव्हा आपण त्याचा दोष जो आहे तर तो इतर लोकांना देत असतो. त्यांची नजर माझ्या घराला लागली किंवा माझं नशीबच खराब आहे, ज्यामुळे माझ्या आयुष्यामध्ये, माझ्या घरामध्ये या अडचणी येत आहेत. आणि म्हणूनच विशेष स्थितीवरती आपण काही उपाय जर केले तर आपल्या घरामध्ये सुख, समृद्धी, ऐश्वर्य येत असते. आपल्या घराची, मुलांची, पतीची भरभरून प्रगती व्हायला सुरुवात होते. आपलं नशीब जे आहे तर ते देखील बदलून जात असतं. तर हा उपाय करण्यासाठी तुम्हाला शनिवारी, या दिवशी रक्षाबंधन आहे तर सकाळी लवकर उठायचं आहे. सर्वात प्रथम तुम्हाला स्वच्छ स्नान करून घ्यायचं आहे, स्वच्छ कपडे परिधान करायचे आहे आणि यानंतर सूर्यदेवाला तुम्हाला जल अर्पण करायचं आहे. अर्घ्य अर्पण करत असताना तुम्हाला सूर्याला जल अर्पण करत असताना तुमचं जे घर आहे तर ते स्वच्छ झाडून घ्यायचं आहे. आता झाडताना तुम्हाला बघा, जी शेवटची तुमची रूम असते ना तर तिथून झाडू मारत मारत तुम्हाला तुमच्या मुख्य प्रवेशद्वारावरती आणायचा आहे. तो कचरा तुमच्या घराच्या मुख्य दरवाजातून तुम्हाला बाहेर काढायचा आहे आणि तो तुम्हाला बाहेरच फेकून द्यायचा आहे. फक्त पौर्णिमेलाच नाही तर शास्त्रानुसार प्रत्येक दिवशी जेव्हा आपण आपलं घर झाडतो तर याच पद्धतीने झाडून घराचा मुख्य प्रवेशद्वारातून हा कचरा बाहेर काढायचा. यामुळे घरात असणारी अलक्ष्मी, दरिद्रता ही घरातून बाहेर जाते. आणि यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तर एक तांब्याचा कलश घ्यायचा आहे. त्या कलशामध्ये शुद्ध पाणी भरायचं आहे. त्या पाण्यामध्ये 1 चमचाभर हळद टाकायची आहे. यासोबतच तुम्हाला गंगाजल असेल तर थोडंसं गंगाजल टाकायचं आहे. गंगाजल नसेल तर गोमूत्र टाकलं तरी सुद्धा चालेल. आणि हे जे पाणी आहे तर ते आपल्याला मुख्य दरवाजाच्या उंबरठ्यावरती म्हणजे दरवाजावरती बाहेरच्या साईडला शिंपडायचा आहे. एक स्वच्छ कपडा घ्यायचा आहे, तो तुम्हाला पुसून काढायचा आहे. यानंतर तुम्हाला सर्वात प्रथम उंबरठ्यावरती हळदीचं लेपन द्यायचं आहे. हळदीचं लेपन कसं करतात ते हे सर्वांनाच माहीत आहे. आपण प्रत्येक जण दर पौर्णिमेला, गुरुवारी, अमावस्येला हळदीचं लेपन हे आपल्या उंबरठ्यावरती करत असतो. हळद ही देवी लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे. जेव्हा आपण उंबरठ्यावरती हळदीचं लेपन करतो तेव्हा देवी लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होते आणि घरातील नकारात्मक ऊर्जा ही दूर होते. हळदीचं लेपन करून झाल्यानंतर तुम्हाला सर्वात प्रथम उंबरठ्यावरती एक दिवा प्रज्वलित करायचा आहे. दिवा मातीची पंती घ्यायची आहे, त्यामध्ये दुहेरी कापसाची वात लावायची आहे. शुद्ध गाईचं तूप असेल तर आवर्जून तूप घालायचं आहे, तूप नसेल तर तेल घाला आणि असा हा दिवा तुम्हाला मुख्य प्रवेशद्वारावरती प्रज्वलित करायचा आहे. जेव्हा तुम्ही बाहेरून घरामध्ये प्रवेश करता तर तुमची उजवी साईड असणार आहे तर तिथे तुम्हाला हा दिवा लावून घ्यायचा आहे. यानंतर एका वाटीमध्ये कुंकू घ्यायचा आहे. कुंकवाचा गंध तयार करायचा आहे आणि या गंधाने तुम्हाला तुमच्या उंबरठ्यावरती डाव्या आणि उजव्या साईडला 2 स्वास्तिक काढायचे आहे. स्वास्तिक काढताना मधले 4 बिंदू आणि कडेच्या ज्या 2-2 लाईन असतात तर त्या आवर्जून द्यायच्या. त्याशिवाय स्वास्तिक पूर्ण होत नाही. त्यानंतर त्याच कुंकवाने तुम्हाला उंबरठ्याच्या मधोमध
8 बोट जे आहे तर ते ओढून घ्यायचे आहेत. म्हणजेच अष्टलक्ष्मीचे प्रतीक जे आहे तर ते तुम्हाला उंबरठ्याच्या मधोमध काढायचे आहे. फक्त कुंकवाचेच 8 टिंब जे असतात तर ते तुम्हाला उंबरठ्याच्या मधोमध द्यायचे आहेत आणि हे अष्टलक्ष्मीचे प्रतीक मानलं जातं. देवी लक्ष्मी ही केवळ संपत्ती देणारी नाही तर धैर्य, बुद्धी, यश आणि प्रजनन क्षमता देणारी आहे. जीवनाच्या प्रत्येक पैलूचा आशीर्वाद देण्यासाठी ही 8 दिवे रूपांमध्ये प्रकट होते, ज्यांना एकत्रितपणे अष्टलक्ष्मी म्हणून ओळखले जाते. ही पवित्र रूपे पूर्ण जीवनासाठी आवश्यक असलेल्या 8 प्रकारांच्या संपत्तीचे प्रतीक आहे आणि म्हणूनच अष्ट म्हणजे 8 आणि लक्ष्मी म्हणजे संपत्ती आणि समृद्धीची देवी. म्हणूनच पहिला जो टिंब दिल्यानंतर तुम्हाला आदिलक्ष्मी असं म्हणायचं आहे. दुसरा टिंब दिल्यानंतर तुम्हाला धनलक्ष्मी, त्यानंतर तिसरा धान्यलक्ष्मी, गजलक्ष्मी, संतानलक्ष्मी, वीरलक्ष्मी, विजयालक्ष्मी, विद्यालक्ष्मी अशी तुम्हाला 8 नावं जी आहेत तर ती 8 टिंब देत असताना तुम्हाला उंबरठ्याच्या मधोमध ज्यावेळेस तुम्ही टिंब देणार आहात ना तर त्यावेळेस तुम्हाला ती नावं जी आहेत तर ती बोलायची आहे. त्यानंतर तुम्हाला त्या अष्टलक्ष्मीला गंध, फुलं, अक्षदा जे आहे तर ते अर्पण करायचं आहे. एखादा तुमच्याकडे जर गुलाबाचं फूल असेल तर ते सुद्धा तुम्ही अर्पण करू शकता. जो दिवा आपण घेतलेला होता तर त्या दिव्याच्या साहाय्याने तुम्हाला त्या अष्टलक्ष्मीला ओवाळून घ्यायचं आहे. धूप, दीप, अगरबत्ती दाखवून घ्यायची आहे आणि देवी लक्ष्मीला नमस्कार करून भगवान विष्णूंचं स्मरण करायचं आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे आणि त्यानंतर तुमची जी काही इच्छा असेल देवी लक्ष्मीला प्रार्थना करायची की माझ्या घरामध्ये सुख, शांती, समृद्धी, आयु, आरोग्याची बरकत घेऊन ये. घरातील माझ्या सर्व दुःख, दारिद्र्य जे आहे तर ते संपून जाऊ दे. जे काही वाईट शक्ती माझ्या घरामध्ये असेल तर त्या सर्व नष्ट होऊ दे. तुझी अखंड कृपा माझ्या घरावरती असू दे आणि घरामध्ये तू स्थायी स्वरूपात निवास कर. अप्राप्त लक्ष्मी मला प्राप्त होऊ दे. स्थिर लक्ष्मी चिरकाल माझ्याकडे असू दे. अशी आपल्याला देवी लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे आणि त्यानंतर आपल्याला आपली ही जी काही पूजा आहे तर ती पूर्ण झालेली आहे. आता हे जी पूजा आहे तर ती केव्हा ठेवायची तर संपूर्ण पौर्णिमा संपेपर्यंत. पौर्णिमेचा जो दिवस आहे तर तोपर्यंत ते अष्टलक्ष्मी तसेच तुमच्या उंबरठ्यावरती तुम्हाला काढून ठेवायचे आहे. दुसऱ्या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे रविवारी त्यावरती पाणी थोडंसं शिंपडायचं आहे आणि ते व्यवस्थितपणे साफ वगैरे करून घ्यायचं आहे. कोणाचाही हात पाय वगैरे त्यावरती पडणार नाही त्याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. अशा पद्धतीने तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे. हा उपाय जर तुम्ही केला तर जीवनामध्ये येणारे सर्व दुःख, दारिद्र्य, संकटे दूर होईल. देवी लक्ष्मीची अखंड कृपा तुमच्या घरावरती होईल आणि देवी लक्ष्मी साक्षात प्रसन्न होईल. भगवान विष्णूंची देवी लक्ष्मीला केलेली सेवा ही अतिशय प्रिय असते. त्यामुळे या दिवशी घरामध्ये विष्णू सहस्रनाम, विष्णू सहस्रनामावली, व्यंकटेश स्तोत्र, लक्ष्मी गायत्री मंत्र, विष्णू गायत्री मंत्र या सर्व स्तोत्रांचं आणि मंत्रांचं पठण करायला विसरू नका आणि हा जो उपाय आहे तर तो नक्की करा. झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओत एका नवीन माहितीसोबत. श्री स्वामी समर्थ.